गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती। पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्यानंतर या पंचगंगा नदीचं पाणी शहरातल्या सखल भागामध्ये देखील भरायला सुरुवात झालेली होती। मात्र 8 ते 10 दिवसांना का होईना कोल्हापूरकरांना एक थोडासा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल, कारण कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये कालपासून पावसाने उघडीप घेतलेली आहे आणि तशीच परिस्थिती जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी काल रात्रभर स्थिर पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता या पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी येताना दिसते। 2 इंचांनी हे सगळं पाणी आहे ते आता कमी झालेलं आहे। मात्र तरी देखील आपण बघू शकतो पंचगंगा नदीचं हे विस्तीर्ण पात्र आपण बघतोय, पण या सगळ्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे हळूहळू या सगळ्या परिसराला समुद्राचं स्वरूप आहे ते प्राप्त होऊ लागलेलं होतं। मात्र आता या सगळ्या पाणी पातळीमध्ये घट होऊ लागल्यामुळे मोठा दिलासा कोल्हापूरकरांना मिळालेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राधानगरी धरणातील विसर्ग देखील काही प्रमाणात कमी झालेला आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे काल रात्री बंद झालेले आहेत आणि त्यामुळे आता 2 स्वयंचलित दरवाजांमधून फक्त 4000 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे तो देखील एक कोल्हापूरकरांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। दुसरीकडे अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 3.25 लाख क्युसेक्सचा विसर्ग सध्या अलमट्टी धरणातून सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता हे पाणी हळूहळू ओसरायला किंवा पुढे सरकायला मदत होणार आहे। जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर मोठा दिलासा हा सगळा कोल्हापूरकरांना असेल। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडीप आहे, धरण क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी येत आहेत। त्यामुळे कोल्हापूरकरांना हा थोडासा दिलासा असला तरी कोल्हापूरकरांची धास्ती मात्र अजूनही कायम आहे। महापुराचा धोका अजूनही टळलेला नाही असं म्हणता येईल। आज दिवसभर जर हा पाऊस उघडला किंवा उघडीप अशाच पद्धतीने जर पावसाने दिली तर मात्र हे पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरायला सुरुवात होईल आणि तो एक कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा असेल। मात्र तुर्तास आपण बघतोय गेल्या 8 ते 10 दिवसापासून जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती, सातत्याने वाढ पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये होत होती, ती मात्र आता थांबलेली आहे आणि पाणी पातळी स्थिर होऊन आता हे पाणी हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।